राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजी नगरसेविका सौ पवित्राताई केरीपळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। या रक्तदान शिबिरात बहुसंख्य नागरिकांनी भाग घेऊन आपले रक्तदान केले। सर्व पक्षाचे आजी माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली। प्रभाग क्रमांक 15 मधील नगरसेवक फिरोज पठाण, विरोधी पक्षनेते मंगेशदादा चव्हाण, सचिन जगदाळे, शेखरजी माने, हरिदास पाटील, गजानन नलवडे, सागर घोडके, नामदेव चव्हाण, वरद जोशी, सागर कोळीकर, स्मिताताई यमगर नगरसेविका उपस्थित होते। सांगली महानगर वार्ता न्यूज प्रतिनिधी सांगली। जाहिरातीसाठी संपर्क 74 99 76 96 12। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या माजी नगरसेविका आदरणीय पवित्राताई केरीपळे यांचा आज वाढदिवस। गेल्या 5 वर्षामध्ये काकूंनी या वार्डामध्ये जे नागरिकांच्या हिताचं असेल ते महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम केलं। पक्षाच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी महिलांना न्याय देण्यासाठी विविध योजना राबवल्या। त्यांच्या या कार्याचा पुढं भविष्यातील सामाजिक वाटचाल आदरणीय पवित्रदादा केरीपळे आणि विपुलदादा केरीपळे हे दोघेही तितक्याच सार्थपणे आणि अभिमानानं सांगली शहरात सामाजिक सेवेचं भान ठेवून अतिशय चांगल्या प्रकारे काम करताना दिसत आहेत। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी रक्तदान शिबिर होत आहे। संध्याकाळी खेळ पैठणीचा कार्यक्रम आहे। भागातील महिलांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, या दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली केरीपळे कुटुंब अतिशय स्वाभिमानानं आणि एकनिष्ठपणे राष्ट्रवादीचं काम काळाकाळापर्यंत पोहोचवण्याचं काम गेल्या अनेक वर्षाला करत आहेत। काकूंना मी राष्ट्रवादी परिवारामार्फत या ठिकाणी वाढदिवस शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या माजी नगरसेविका सौ पवित्राताई केरीपळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमतः मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। बंडू केरीपळे, केरीपळे ही दोघेही त्यांचे सुपुत्र समाजाच्या हितासाठी जे समाजासाठी उपक्रम राबवता येतील ते कायम गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये राबवत आहेत। त्याच अनुषंगाने त्यांचा खेळ पैठणी हा सुद्धा कार्यक्रम लवकरच होणार आहे। आज त्यांनी रक्तदान शिबिर तसेच प्रत्येक समाजाला ज्या काही गोष्टी उपयोगी पडत असतात त्या पुरवण्याचं काम त्या करत असतात। त्यांना पुढील भावी त्यांच्या आयुष्यासाठी मी काकींना शुभेच्छा देतो व त्यांचं काम समाजासाठी असेच चालू राहावं अशी त्यांना मी